नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. आपल्या शहरात मिस्टर खोसला आपल्या शहरात आले आहेत म्हटल्यावर मी त्यांना भेटण्यापासून मला थांबूच नाही शकलो. मला तर त्यांना भेटायला यायचंच होतं हे सगळं समजत होतं. अंकित मुद्दामून मस्का लावत होता. मिस्टर खोसला अंकितच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला की हा तर तुमचं प्रेम आहे, तुम्हीच मला ह्या लायकीचं समजता. नो नो सर, ही इज ॲब्सोल्युटली राईट. अक्षयने पण मोक्याचा फायदा उठवत एक स्माईल देत म्हणाला. बाहेरून तर अक्षय खूपच शांत दिसत होता, पण आतमध्ये तो खूपच रागात होता. अंकित, तू तुझ्या अवकात बाहेर काम करायला लागला. तू आता अक्षय राठोडची डील खराब करायला आलास का? हाऊ डे यू, अक्षय मनातच बोलत होता. दुसरीकडे आरुषीला पाहून आचलचा पण मूड खराब झाला होता आणि अक्षयसोबत पाहून तिला तर आणखीनच जलन झाली होती. तिला तर वाटत होतं की आरुषीपासून सगळे हिसकावून घेतले म्हटल्यावर ती तर रस्त्यावर आली असेल, पण ती तर द ग्रेट बिझनेसमॅन अक्षय राठोडसोबत आज होती. तोही एवढा हँडसम गुड लुकिंग व्यक्ती हे तिला असं पाहून आचलला अजूनच चिडत होती. आचल आरुषीला पाहून खूपच चिडायची. लहानपणापासून ती तिच्यावर सतत जळायची. आरुषीला सतत तिच्या नशिबापेक्षा जास्तच मिळत असायचं. कुठलीही गोष्ट तिच्याकडे जास्तच होती. जेव्हा तिचं लग्न अंकितसोबत जमलं होतं तेव्हाच तिच्या आई आणि तिने हा सगळा खेळ खेळला होता. अंकितला पण त्यांच्या जाळात त्यांनी अडकवले होते. तिचं नाव अंकितसोबत जोडले गेलं तेव्हाच त्याच्या ओळखीने तिला एका मराठी इंडस्ट्रीमध्ये काही काम भेटलं होतं. आरुषीला लहानपणापासून शिकून मोठं काहीतरी करायचं होतं आणि आचलला आधीपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा खूपच इंटरेस्ट होता. तिचा इंटरेस्ट फिल्मी दुनियामध्ये होतं. म्हणून त्यांनी फक्त त्यांच्या स्वार्थासाठी अंकितला फसवलं होतं. अंकितला हाताशी घेतलं तर म्हणजे कारण की त्यांच्या बिझनेसमध्ये खूप मोठ्या बिझनेसमॅनसोबत ओळख राहते आणि तसं करून आपल्याला फिल्म इंडस्ट्रीत काहीतरी प्रोजेक्ट्स मिळतील म्हणून त्यांनी ही सगळं केलं होतं. आता तिची एवढी लायकी पण नव्हती की अंकित तिला कुठं एक छोटंसं काम इंडस्ट्रीमध्ये भेटलं होतं. तिला परत आठवत होतं की ही आरुषी अशी अंकितसमोर आली तर नाही माहिती की अंकित तिला सोडून परत आरुषीकडे जाईल. म्हणून ती स्वतःशीच बोलली, नाही मी असं होऊच देणार नाही. ती मुद्दाम आरुषीकडे पाहत म्हटली, हाय आरुषी, कशी आहेस? खूप दिवसांनी तुला पाहिलं, कुठे आहे आजकाल? ती खोटं काळजी करत दाखवत होती. आरुषीने एक वेळ तिच्याकडे पाहिलं आणि मनातच बोलली, किती खोटं ॲक्टिंग करतेस आचल. त्यांनीच तर तिच्याकडून धोक्यात प्रॉपर्टीवर साईन करून घेतल्या होत्या. तेवढ्यात मिस्टर खोसल्याचा आवाज आला. मला वाटलं होतं की मिस्टर अंकित आणि मिस्टर अक्षयची बिझनेसमुळे ओळख असतील म्हणून, पण मला आश्चर्य वाटलं की तुमची पण चांगलीच ओळख आहे. हो, ते मी आरुषी बोलणार होती की आचलला नाही ओळखत, पण तिचं बोलणं पूर्ण होईपर्यंत आचल मध्येच बोलली, माझी हिच्यासोबत 2-3 वेळा एक कॅज्युअली भेट झाली असेल. मीच हैराण आहे तिला इथे पाहून. तिचं बोलणं ऐकून अक्षय शॉकच झाला. आरुषीसोबत नातं सांगणं तर लांबच, पण ओळखायला पण तयार नाही ही आरुषी पण हसत बोलली, मला पण वाटलं नव्हतं की आपली परत इथे अशी या कंडिशनमध्ये भेट होईल म्हणून. तुम्ही दोघी पण एकसारखे कपडे पण घातलेत. तुम्ही दोघी पण सोबत मला भेटायला आलाय आणि दोघी पण दिसायला सुंदर आहेत म्हटल्यावर
मला असं वरच्याला काहीतरी वेगळीच अपेक्षा आहे की तुमच्या दोघींमध्ये एक मॅच झाली तर खूपच चांगलं होईल, मिस्टर खोसला हसत म्हणाले. आरुषी आणि आचलकडे पाहत म्हणाले होते ते. आरुषी तर ऐकून तिची बोलतीच बंद झाली होती. आरुषीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की मला तर जरा पण माहीत नाही की हे कसं खेळायचं असतं. हे काय आता मॅच खेळायचं तर लांबच होतं आणि अंकितला समजलं होतं की 2 कंपन्या एका प्रॉपर्टीसाठी उभ्या होत्या. त्यांना दोघांना पण नाराज नव्हतं करता येत म्हणून त्यांनी ही डिमांड मिस्टर खोसलाने केली होती. अक्षयला पण जरा पण वाटलं नव्हतं की त्याचा हा ड्रीम प्रोजेक्ट एक खेळ म्हणून राहील. शौर्यला पण सगळं समजलं होतं. त्याच्या तोंडाकडे पाहून कोणीही सांगितलं असतं की शौर्य का नाराज झाला आहे म्हणून. इथे यायच्या आधीच आरुषीने त्यांना क्लिअर केलं होतं की तिला जराही बॅडमिंटन काय दुसरे कुठलेच खेळ खेळता येत नाही म्हणून. याच्यात ती आता मॅच खेळणार ती आधीच ही डील त्याच्या हातातून गेली असं समजायचं. अक्षयला पण ही रिस्क नव्हती घ्यायची म्हणून तो मिस्टर खोसलाला थांबवत बोलला, मिस्टर खोसला, याच्या बदल्यात तुम्हीच माझ्यात आणि मिस्टर अंकितसोबत ही मॅच का नाही ट्राय करत? आय लव्ह प्ले विथ हिम. अंकितने पण गप्प राहण्यातच समजदारी मांडलं होतं. एवढ्या वर्षात आरुषीला अंकितने चांगलंच ओळखलं होतं का आरुषीला बॅडमिंटनचा तर बी पण नव्हता माहिती. जर आचल आणि आरुषीमध्ये मॅच झाली तर आचल नक्कीच आरुषीला हरवेल. मिस्टर खोसला सिरियस होत बोलले. पण मला असं वाटतंय की ही मॅच ह्या दोघींनीच खेळावे. मला असं वाटतंय की तुम्ही मला याच्यात नाराज नाही करणार. आता अक्षयला काय बोलावं काही समजत नव्हतं. त्याला स्वतःवरच राग येत होता की कोणत्या मुहूर्तावर तो आरुषीला इथे घेऊन आला होता. आरुषी आणि आचलला पण समजलं होतं की आता ही डील ह्या मॅचवरच आधारित आहे. आरुषी हा विचार करून आणखीनच नाराज होती. तिला वाटत होतं की तिच्यामुळे अक्षयची ही डील कॅन्सल नको व्हायला. हा विचार करूनच तिचा जीव चालला होता. मिस्टर खोसला बोलले, तुम्ही दोघी पण मुली आहेत म्हणून मी जास्त परेशान नाही करणार. फक्त 5 मिनिटाचा हा गेम खेळू. 5 मिनिटात जो जास्त पॉईंट करेल तो या गेममध्ये जिंकेल. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? मिस्टर खोसला सगळ्यांकडे पाहत म्हणाले. आरुषी एवढी घाबरली होती की तिने काहीच उत्तर नाही दिले. आचलने आरुषीचा फिका पडलेल्या चेहऱ्याकडे पाहिला आणि बोलली, मला तुमचं सजेशन खूप आवडलं मिस्टर खोसला. मला या गेमचा काहीच प्रॉब्लेम नाही. अचलला बाहेरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये खूपच इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे हे गेम ॲडव्हेंचर्स वगैरे तिने बरंच काही आधी सगळं काही ट्राय केलेलं होतं. तिला सगळं काही जमायचं. तसं आरुषीने जास्त स्टडीवरच लक्ष केंद्रित केलेलं होतं. तसंही आचल तिच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती. त्याच्यामुळे तिला हे सगळं माहिती होतं. तिला या सगळ्याचं चांगलंच नॉलेज होता. आणि आरुषीने तर आता कुठंतरी बाहेरचा जग पाहायला सुरुवात केला होता. तेही अक्षयमुळे. बाहेर मोठमोठ्या लोकांसोबत बोलणं, भेटणं आत्ता कुठेतरी तिला काहीतरी शिकवत होतं. त्याच्यामुळे तिला ह्या सगळ्यांचा बिलकुल अनुभव नव्हता. ती आरुषीकडे पाहत म्हणाले, बिचारी आरुषी, आजपर्यंत तू स्टडी केल्याशिवाय तर तुला बाकीचं काहीच माहिती नाही. आज मी परत सगळ्यांसमोर तुझी लायकी दाखवणार. दोघी पण ग्राउंडमध्ये उतरल्या आणि
सुरू झाला आणि पहिल्याच पॉईंट आचलनेच घेतला. तिच्यासाठी मिस्टर खोसलाने हसत आचलची तारीफमध्ये मान डोलावली. अंकित पण खुश होत आचलला थंब दाखवून सपोर्ट केला. तिची नजर जशी आरुषीवर गेली तशी ती नजरेतच असं दाखवत होते की बघ तू, इथून पुढे अजून मी काय करते. तिकडे मात्र आरुषीला काहीच समजत नव्हतं की काय करू म्हणून, पण तरीसुद्धा तिने तिच्याकडून पूर्ण कोशिश केली. मिस्टर खोसला अंकितकडे पाहत म्हणाले, मिस्टर अंकित, आचल सुंदरच नाही तर खूप अशी टॅलेंटेड मुलगी आहे. तुम्ही फार लकी आहेत का तिच्यासारखी टॅलेंटेड आणि सुंदर मुलगी सुंदर पार्टनर म्हणून तुमच्या लाईफमध्ये भेटली. एवढी तारीफ ऐकून आचल हवेतच उडायला लागली होती. अंकित गळा साफ करत म्हणाला, तुम्ही बरोबर बोलले मिस्टर खोसला. आचलसारखी लाईफ पार्टनर मला भेटलीच नसती. अक्षयने जेव्हा हे सगळं पाहिलं तर त्याला असं झालं होतं की हे जाणून बुजून हे सगळं करतायत. असं त्याला वाटलं की एखाद्या भिंतीला जाऊन डोकं आपटावं. यांना नक्की म्हणायचं तरी काय आहे, हे नक्की दाखवताय तरी काय. ते त्यांचं प्रेम दाखवून आरुषीला डिस्ट्रॅक्ट करू राहिले का. पण आरुषीने पूर्णपणे त्या दोघांना इग्नोर केलं होतं. तिचा विश्वास त्याच दिवशी तिचा विश्वास उडला होता ज्या दिवशी तिने अंकितला आचल बरोबर पाहिलं. आता तिला ते दोघे कितीही कसेही फिरू दे, तिला आता काहीच फरक पडत नव्हता. आतापर्यंत आरुषीने एक पण पॉईंट नव्हता केला. शौर्याच्या चेहऱ्यावर ही भीती दिसत होती की हा गेम आता हरले तर सगळे पॉईंट हा गेम हरले तर सगळंच काही इथे संपेल म्हणून. आरुषीला मात्र फार वाटत होतं की अक्षयने तिची आतापर्यंत एवढी मदत केली होती आणि ती त्याच्यासाठी साधं गेम पण नाही खेळू शकत. आता तिला रडायला आलं होतं. खेळता खेळता तिच्या हाताला इंजुरी झाली होती म्हणून मध्येच 2 मिनिटासाठी त्यांनी हा खेळ थांबवला होता. सॉरी अक्षय, मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकली. माझ्यामुळे तुला आज सगळं काही कठीण झालंय. सारखं रडण्याने तिचं बोलणं पण तुटक होत होतं. अक्षयला अशा टाईममध्ये मुलींना कसं सांभाळायचं त्याला जरा पण माहिती नव्हतं. मोनिकाशिवाय आजपर्यंत त्याच्या आयुष्यात त्याने कोणालाच येऊ दिलं नव्हतं. तीही त्याच्यापासून जरा लांबच राहायची. जेव्हा आरुषीला रडताना आणि स्वतःला दोष देताना पाहिलं तर त्याला समजत नव्हतं की तिला कसं गप्प करू म्हणून. हे बघ, प्लीज रडायचं बंद कर, तू प्लीज रडू नकोस, अक्षय परेशान होत बोलला. पण आरुषी गप्प राहण्याऐवजी अजूनच जोरात रडायला लागली. जेव्हा त्याला काही समजलं नाही तर त्याने त्याच्या हाताने तिचे अश्रू पुसायला सुरुवात केली. तिचे अश्रू पुसू लागला. पण याच्यामध्ये त्याने तिच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात प्रेस केलं त्याच्यामुळे तिला आता फारच दुखत होतं. अंकित दूर उभा होता. तो त्यांनाच पाहत राहिला. मिस्टर खोसला तिथेच उभे होते. अंकितने एक नजर फिरवत आचलला बोलला, आचल प्लीज, समोरच्या व्यक्तीला बोलायच्या आधी त्यांची हालत तर पाहत जा. तू आरुषीला असं टॉन्ट नाही करायला पाहिजे होते. आचल परत टॉन्ट मारत म्हणाले, एखाद्या व्यक्तीला खेळताच नाही येत तर एवढी मोठी रिस्क तरी कशाला घ्यायची. तिथंच तो गेम थांबवायचा होता ना, पहिलाच हा गेम थांबवायचा होता. अंकित जोरात ओरडला, आचल. अक्षयचे डोळे त्यांचं बोलणं ऐकून अक्षयचे डोळे पण लाल झाले होते. त्याने मागे वळून आचलकडे पाहिलं. अक्षयचं असं पाहण्याने ती थोडी शांत झाली. आरुषीला खेळता खेळता हाताला लागलं होतं म्हणून जरा सूज आली होती. त्याच्यामुळे अक्षय तिला बोलला, आरुषी तुझ्या हाताला लागलंय ना, मग आधी आपण डॉक्टरकडे जाऊयात. तिच्या हाताला लागल्यामुळे तो गेम मध्येच थांबला होता.
पण अजून 2 मिनिट बाकी होते. आरुषी बोलली, नाही अक्षय, मी असं मागे नाही सरकणार. अजून 2 मिनिट बाकी आहेत. याच्यामध्ये मला जेवढं होईल तेवढं मी माझे पूर्ण 100% देईल आणि हा गेम पूर्ण मी खेळायचा प्रयत्न करेल. शौर्य पुढे येत म्हणाला, नाही मॅम, तुम्हाला खूपच लागलं आहे. ह्या हालतीत तुम्ही कसं खेळणार? मी तुम्हाला चेकअपसाठी डॉक्टरांकडे घेऊन जातो आहे. म्हणजे सर आणि मिस्टर खोसला यांची मीटिंग पण कंटिन्यू राहील. ॲम आय राईट ना सर? शौर्य अक्षयकडे पाहत बोलला. त्याचं बोलणं ऐकून मिस्टर खोसला त्यांच्या जागेवर उठून उभे राहिले होते. ते बोलले, मिस आरुषीची जखम पाहून असं वाटतंय की ही मॅच इथेच आता थांबवायला पाहिजे. प्रॉपर्टीबद्दल मी तुमच्या दोघांसोबत परत एखाद्या दिवशी कधीतरी नक्की बोलेन. बोलून ते तिथून निघून गेले. ते तिथून निघून गेल्यावर तिथेच अक्षयला पण काही करायचं नव्हतं आणि अंकितला पण. आज आचलला खूपच छान मोका भेटला होता आरुषीची इन्सल्ट करण्यासाठी. थोड्याच वेळात तिने रागाने आरुषीवर सगळा राग काढायला लागली. मला माहिती आहे तुझी काहीच लायकी नाही. बरं झालं तू सगळ्यांसमोर दाखवून दिलंस. तुझ्यापेक्षा जास्त मूर्ख या जगात कोणीच नाही. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.